सो हिस्ट्री क्लास 7चा जो चॅप्टर आहे ट्रेसिंग चेंजेस टू हिस्ट्री, आपण ह्याचे एमसीक्यू ऑलरेडी बघितले आहेत. म्हणजे एमसीक्यू आपण का बघितले, कारण हा चॅप्टर थोडा खूप मोठा आहे आणि वास्ट आहे आणि लक्षात ठेवायला पण कठीण आहे. सो एमसीक्यू आपण बघितले की ज्याच्याद्वारे ह्याचे जे पॉइंट्स आहेत ते आपल्या पटापट लक्षात राहावे. तर त्याच्या व्यतिरिक्त जे धड्याखाली क्वेश्चन्स दिले आहेत त्याचे आपण क्वेश्चन्सचे शॉर्टमध्ये आन्सर करायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे पॉइंट फॉर्मॅटमध्ये, की जेणेकरून ते लक्षात ठेवायला कठीण राहील. तरी हा चॅप्टर थोडासा क्लिष्ट असल्यामुळे हे परत परत वाचूनच लक्षात राहू शकतं. So term foreigner in the past. So what does the term foreigner means in the past? So any person who is new in village or new to the culture or not part of the society, any stranger visiting, all are called as a foreigner. So in current terms we call people outside India as foreigner, but त्यावेळेला एनी पर्सन हु इज न्यू टू, मग आपण असं लिहू शकतो हु इज न्यू टू सोसायटी, विलेज, कल्चर, एनी स्ट्रेंजर इज कॉल्ड एज अ फॉरेनर. So any person who is new in village, new to culture or not part of society is called as a foreigner. आता लिस्ट सम टेक्नॉलॉजिकल चेंजेस ऑफ दॅट पिरियडचं 3 टेक्नॉलॉजिकल चेंजेस होते. पहिले तर पर्शियन व्हील फॉर इरिगेशन, नंतर होतं स्पिनिंग व्हील फॉर विविंग आणि मग होतं फायर आर्म्स इन कॉम्बॅट. आता ह्याच्यामध्ये जर फक्त त्यांनी नावं द्यायला सांगितली तर आपण फक्त हे 3 लिहायचे, पण जर एक्सप्लेन करायला सांगितलं तर मग नावावरून आपल्याला काय कळतंय की पर्शियन व्हील फॉर इरिगेशन मुळे काय झालं की त्याच्यामुळे इरिगेशन वाढलं. इरिगेशन वाढल्यामुळे काय होणार की नॅचरली ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स जे आहे, प्रोडक्शन आहे ते वाढणार. सो मोर फूड इज अवेलेबल फॉर पीपल. आणि त्याचबरोबर आपण काय बघितलं की या पिरियडमध्ये नवीन फाय जे फूड आयटम्स आहेत ते इंट्रोड्यूस झाले होते. लाईक पोटॅटोज होतं, कॉर्न होतं, चिलीज होतं, टी आणि कॉफी. त्याच्यानंतर सेकंड इनोव्हेशन आहे की स्पिनिंग व्हील फॉर विविंग. सो स्पिनिंग व्हील फॉर विविंग मुळे काय झालं असेल की विविंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, नवीन प्रकारचे कपडे बनायला लागले असेल. सो विविंग बिकेम मोर ॲडव्हान्स अँड वी हॅड न्यू टाइप्स ऑफ क्लोथ्स असं आपण ह्याला लिहू शकतो. फायर आर्म्स इन कॉम्बॅट मध्ये काय होईल की with the rise of empires and kingdoms, a new firearms helped the rulers to fight each other असं आपण लिहू शकतो. बट जनरली फक्त लिस्ट सम टेक्नॉलॉजिकल चेंजेस येणार, तर पर्शियन व्हील फॉर इरिगेशन, स्पिनिंग व्हील फॉर विविंग अँड फायर आर्म्स इन कॉम्बॅट हे त्याचा आन्सर आहे. मग आता मेजर रिलिजियस डेव्हलपमेंट काय होत्या या ह्याच्यामधल्या. मग आता हिंदुइझम मध्ये काय झालं, पहिले तर चेंजेस कुठे कुठे झाले, इस्लामचा उदय झाला या पिरियडमध्ये आणि हिंदुइझम मध्ये चेंजेस झाले. मग आता आपण ह्याचं बरंच डिटेलमध्ये पण लिहू शकतो आन्सर. सो पहिले तर काय झालं की हिंदुइझम मध्ये वर्शिप ऑफ न्यू डिटीज वॉज स्टार्टेड. सो वर्शिप ऑफ न्यू डिटीज हा एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू टेम्पल्स वॉज डन मे बी बाय किंग्स ऑर रॉयल्स. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ द ब्राह्मण्स ऑर प्रीस्ट इन्क्रीज. का, कारण ते लँग्वेज होती संस्कृत आणि जे सगळं मोस्टली जे लिटरेचर होतं ते संस्कृतमध्येच अवेलेबल होतं. सो इम्पॉर्टन्स ऑफ द ब्राह्मण्स जे आहे किंवा प्रिस्ट आहे ते इन्क्रीज होतं. त्याच्यानंतर आयडिया ऑफ भक्ती इमर्ज. सो व्हॉट इज भक्ती असा आपण क्वेश्चन विचारू शकतो. सो देअर शुड बी भक्ती मीन्स देअर शुड बी नो वन बिटवीन द भक्त or between us and the deity that we worship. So we do not need any priest in between, we do not need the extended rituals, nothing is needed. So that is called as a idea of bhakti. So people loved their favorite god without help of priests and elaborate rituals. आणि लास्ट पॉइंट होता न्यू रिलिजन लाईक इस्लाम केम टू इंडिया. मग आता ह्याच्यामध्ये इस्लाम ऑल्सो हॅड ब्रांचेस लाईक शिया, सुनी. आपण हे अजून थोडं पुढे वाढवू पण शकतो, पण हे एवढे पॉइंट्स आणि एवढं आन्सर हे इनफ आहे. असं पण आपण लिहू शकतो की देअर वॉज रिलिजियस कन्व्हर्जन that was done by foreigners in this period. Also आपण म्हणू शकतो की हिंदुइझम, शिखिझम, जैनिझम and Islam are formed in this period. ओके, हे म्हणजे एक्स्ट्राचे पॉइंट्स आहेत, हे टाकलं तर अजून मार्क मिळतील. सो अगेन worship of new deities started, new temples were constructed, importance of Brahmins increased, people started following the bhakti. So they did not need any priest or extended rituals in between. They can worship their favorite god. New religions like Islam came to India. There were आणि एक्स्ट्राचे पॉइंट आहेत, there were different
different branches of Islam like Shia and Sunni. Foreigners introduce new religions due by conversion. हा पण एक पॉइंट आहे. आणि फोर्थ, सो ओव्हरऑल इन this century different religions like Hinduism, Islam, Jainism, Sikhism were there in India. Okay, हे एक्स्ट्राचे पॉइंट्स आहेत. नेक्स्ट आहे हाऊ टर्म हिंदुस्तान चेंज ओव्हर इयर्स. सो आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी हिंदुस्थानला वेगवेगळ्या प्रकारे डिस्क्राईब केलंय. सो असं लिहायचं ऑन 13th century अ क्रोनिकलर मिनाज ए सिराज. म्हणजे 13th century मध्ये कोण होतं, क्रोनिकलर होता, त्याचं नाव होतं मिनाज ए सिराज. ही कॉल्ड एरिया ऑफ पंजाब, हरियाणा, गंगा अँड यमुना एज हिंदुस्तान. सो म्हणजेच काय, ही कन्सिडर दिल्ली सल्तनत एज हिंदुस्तान. दिल्ली सल्तनतला त्याने हिंदुस्तान म्हणून टर्म केलं. हे पॉलिटिकली त्याला टर्म केलं होतं. मग 13th century मध्ये कोण होतं, क्रोनिकलर मिनाज ए सिराज. ही कन्सिडर्ड द हिंदुस्तान एज पंजाब, हरियाणा, गंगा, यमुना. म्हणजे सगळं नॉर्थ साइड, पंजाब, हरियाणा, गंगा अँड यमुना. इन शॉर्ट दिल्ली सल्तनत और पार्ट ऑफ दिल्ली सल्तनत ही कन्सिडर एज हिंदुस्तान. मग 14th century मध्ये कोण होता, एक क्रोनिकलर पण होता, जियाउद्दीन बरानी. 14th century आपण जे MCQ केलंय त्याच्यामध्ये हे 14th century आपण डायरेक्टली अमीर खुसरो लिहिलंय, पण अमीर खुसरो हा पोएट आहे. 14th century क्रोनिकलर कोण होता, जियाउद्दीन बरानी. कोण होता, जियाउद्दीन बरानी. सो 14th century मध्ये काय झालं, पोएट होता अमीर खुसरो. सो अमीर खुसरोने काय केलं की यूज वर्ड हिंद. हिंद त्याने कोणासाठी वापरलं की जॉग्राफिकल अँड कल्चरल इंडिया. म्हणजे त्याने पॉलिटिकल काय आहे, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड काय आहे, सोशल बॅकग्राऊंड काय आहे ह्याचा विचार न करता की हा भाग आहे, म्हणजे ही जॉग्रफी आहे, या प्रदेशात राहणारे आणि हे कल्चर फॉलो करणारे लोक इंडिया आहे असं त्याने म्हटलं. सो इन 14th century पोएट अमीर खुसरो यूज वर्ड हिंद फॉर जॉग्राफिकल अँड कल्चरल इंडिया. मग इन 16th century बाबर, हा बाबर कोण होता, रूलर होता. इन 16th century बाबरने काय म्हणून डिफाईन केलं हिंदुस्थानला, तर डिस्क्राईब हिंदुस्थान ॲज द जॉग्रफी, फोना अँड कल्चर ऑफ द पीपल ऑफ द इंडिया. म्हणजे भारतामध्ये राहणाऱ्या लोकांची जॉग्रफी, फोना अँड कल्चर याच्या बेसिसवरती त्याला हिंदुस्थान हे टर्म दिलं होतं. सो ह्याच्या प्रकारे हिंदुस्थानची जी डेफिनेशन होती ती 13th century, 14th century, 16th century मध्ये बदलत गेली. 13th century मध्ये मिनाज ए सिराज क्रोनिकलर होता, त्याने पॉलिटिकल सेन्स मध्ये डिस्क्राईब केलं होतं दिल्ली सल्तनत म्हणजे हिंदुस्थान. 14th century मध्ये पोएट होता अमीर खुसरो, त्याने कल्चरल सेन्स मध्ये डिस्क्राईब केलं होतं की जॉग्राफिकल अँड कल्चरल इंडिया. आणि 16th century मध्ये जो रूलर होता बाबर, त्याने जॉग्रफी, फोना अँड कल्चर याच्यावरून डिस्क्राईब केलं होतं वर्ड हिंदुस्थान. मग आता हाऊ वेअर द अफेअर्स ऑफ द जातीज रेग्युलेटेड. सो असेंब्ली ऑफ एल्डर्स ऑफ द जातीज वेअर फॉर्म्ड. सो एका पर्टिक्युलर जातीची असेंब्ली ऑफ एल्डर्स वेअर फॉर्म. दिस असेंब्ली फ्रेम देअर ओन रूल्स अँड रेग्युलेशन. सो प्रत्येक जातीचे जे असेंब्ली होते दे फ्रेम देअर ओन रूल्स अँड रेग्युलेशन. दे एन्फोर्स दिस रेग्युलेशन ऑन ऑल मेंबर्स ऑफ जाती. म्हणजे हे काय करायचे की ते बघायचे की त्यांनी रूल्स बनवले पण आणि त्याला एन्फोर्स पण केले, म्हणजे सगळ्या मेंबर्सना ते ऑब्लिगेशन आहे. आणि जाती पीपल वर ऑल्सो रिक्वायर्ड टू ऑबे द रूल्स ऑफ विलेजेस. ओके, विलेज रूल्स वेर फॉर्म बाय विलेज चिफ्टन्स. सो हाऊ वेअर द अफेअर्स ऑफ जाती रेग्युलेटर आलं तर हे 4 पॉइंट लिहायचे. असेंब्ली ऑफ एल्डर्स वेर फॉर्म ऑफ द जातीज. दीज असेंब्लीज framed their rule or created their own rules and regulation. These assemblies enforce all people of the jatis to follow these rules, and jati people were also required to follow rules of the villages. What does term pan-regional empire mean? Pan-regional म्हणजे काय, spanning over different regions. किंवा pan-regional means spanning over diverse region. pan-regional म्हणजे एक region सोडून भरपूर सारे region. pan-regional means spanning over diverse regions. मग डायनास लाईक चोलास, खलजीस, तुगलक्स and Mughals were having pan-regional empires. So डायनास लाईक चोलास, खलजीस, तुगलक्स and Mughals were having pan-regional empires. हे ह्याचं आन्सर आहे. What are the difficulties historians faced in using manuscripts? म्हणजे जरी manuscripts भरपूर होते तरी what are the difficulties? Manuscripts are written with hand. Manu म्हणजे manually, so manuscripts are written with hand. There were significant differences between any two copies of the manuscript. Okay,
का होते डिफरेंसेस? बिकॉज इट वॉज मॅन्युअली रिटन. हिस्टोरियन्स नीडेड टू गो थ्रू ऑल अवेलेबल वर्जन्स ऑफ मॅन्युस्क्रिप्ट. बरोबर. To know the history, they had to go through all the available versions of the manuscript. Scribes who created the manuscripts or scribes who wrote the manuscript introduced many changes, spelling mistakes, okay, and mistakes, also spelling mistakes were introduced. If handwriting is not good, it was difficult to understand also. So the person who is writing, if his handwriting is not good, so they difficult to understand पण होतं. So what are the points? की manuscripts are written with hand. So there were lot of mistakes. It could be spelling mistake or some things are omitted, some things are added. Handwriting is not readable. So due to all these reasons, historians had to refer to all the available versions of the manuscript. So it was difficult for them to understand history using only manuscripts. How do historians divide the past into periods? Do they face problem doing so? आता ह्याच्या आणि नेक्स्ट आहे की व्हॉट इज इन्क्लुडेड इन स्टडी ऑफ अर्ली हिस्ट्री. आता या दोन्ही ह्याच्यामध्ये हे आन्सर्स थोडे ओव्हरलॅपिंग आहेत. सो हाऊ डू हिस्टोरियन डिवाइड द पास्ट इंटू पिरियड्स? मग पहिले तर दे यूज टू डिवाइड इट इंटू 3 पिरियड्स. अर्ली हिस्ट्री म्हणजेच एन्शंट, मेडिव्हल अँड मॉडर्न. ओके. So they divided the history into 3 periods: early history, medieval and modern. हे आन्सर दोन्ही क्वेश्चन मध्ये हा पॉइंट येऊ शकेल. देन दे डिवायडेड द पिरियड बेस्ड ऑन द सोशल अँड इकॉनॉमिक फॅक्टर्स. कशाच्या बेसिसवरती? पहिले तर पिरियड प्रमाणे काय डिवाइड केलं की एन्शंट हिस्ट्री, मेडिव्हल हिस्ट्री अँड मॉडर्न हिस्ट्री. अँड दे डिवायडेड द पिरियड बेस्ड ऑन द सोशल अँड इकॉनॉमिक फॅक्टर्स. मग आता डू दे फेस प्रॉब्लेम्स? सो येस, दिस चेंजेस कीप टेकिंग प्लेस. सो देर वॉज नो डेफिनाइट बाउंड्री. So it was difficult for historians to decide a definite boundary because social and economic changes keep taking place. So it was difficult to define a specific boundary. And also this period is often compared to modern period. म्हणजे आता हे medieval period शी linked आहे. आता हा आपल्याला आन्सर आहे medieval period. So medieval period is often compared with modern period. Modern period had more material and technical progress. Medieval period also saw some economic transformation. Okay. आणि परत आता जर फक्त विचारलं की व्हॉट इज इन्क्लुडेड इन स्टडी ऑफ अर्ली हिस्ट्री, त्याच्यात सुद्धा आपण हे पॉइंट्स लिहू शकतो. पण अर्ली हिस्ट्री स्टार्ट फ्रॉम कोणापासून झाली स्टार्ट? ती हंटर गॅदरर. हंटर गॅदररच्या नंतर कोण आलं? फार्मर. फार्मर नंतर कोण आलं? अर्ली विलेज अँड टाउन्स. त्याच्यानंतर काय आलं? एम्पायर अँड किंगडम. So early history includes this, it starts from hunter gatherer till empires and kingdom. त्याच्यानंतर medieval आता फक्त अर्ली हिस्ट्री विचारलं तर पुढचे पॉइंट्स नाही लिहायचे. पण जर हाऊ डू हिस्टोरियन डिवाइड द पिरियड मध्ये आपण हे मेडिव्हल आणि मॉडर्न हे आन्सर इन्क्लूड करू शकतो. सो मेडिव्हल पिरियड इज अबाउट पेजंट सोसायटीज, राइज ऑफ रिजनल अँड पॅन रिजनल एम्पायर्स, रिलिजियस डेव्हलपमेंट इन हिंदुइझम अँड इस्लाम, अँड अरायव्हल ऑफ युरोपियन कंपनी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग मिडिव्हल पिरियड काय असतो? इट्स अबाउट पेजंट सोसायटीज, राइज ऑफ रिजनल अँड पॅन रिजनल एम्पायर्स, रिलिजियस डेव्हलपमेंट इन हिंदुइझम अँड इस्लाम, अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड अरायव्हल ऑफ युरोपियन कंपनी. ह्याने काय डिफाईन होतं? मिडिव्हल पिरियड डिफाईन होतं. मग मॉडर्न पिरियड काय आहे? मॉडर्न पिरियड इन्क्लूड्स मटेरियल अँड टेक्निकल प्रोग्रेस, इकॉनॉमिक प्रोग्रेस. सो मॉडर्न पिरियड मध्ये काय डिसाईड केलं जातं की मटेरियल अँड टेक्निकल प्रोग्रेस. सो हे जे दोन आन्सर आहेत, हाऊ डू हिस्टोरियन डिवाइड द पास्ट इंटू पिरियड्स, मग आपण त्याच्यात लिहू शकतो की हिस्टोरियन डिवाइड द पास्ट इंटू 3 पिरियड्स: अर्ली हिस्ट्री, मेडिव्हल अँड मॉडर्न. मग त्याच्यामध्ये पहिले लिहायचं की दे डिवाइड द पिरियड बेस्ड ऑन द इकॉनॉमिक अँड सोशल फॅक्टर्स. But it was difficult to derive the boundary because these changes keep taking place. आणि ऑल्सो टू दिस पिरियड. मग त्याच्यानंतर अर्ली हिस्ट्रीमध्ये काय कन्सिडर होतं, मिडिव्हल हिस्ट्रीमध्ये काय कन्सिडर होतं आणि मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय कन्सिडर होतं ते लिहायचं. आणि मग आता त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट काय, मॉडर्न पिरियड आणि जो मॉडर्न पिरियड आणि मिडिव्हल पिरियड आहे त्याच्यातली जी बाउंड्री लाईन आहे दॅट वॉज थिन. सो मॉडर्न पिरियड is often compared with the medieval period is often compared with the modern period. Modern period had more material and technical progress. Medieval period has economic progress.
ओके, सो हे दोन जे आन्सर्स आहेत ते थोडेसे ओव्हरलॅपिंग आन्सर आहेत. आपण हे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये लिहू शकतो. ओके, आता नेक्स्ट आहे की रिझल्ट ऑफ अर्ली अवेलेबिलिटी ऑफ पेपरमुळे काय झालं, पेपर्स अवेलेबल झाल्यामुळे काय झालं. सो पेपर्स अवेलेबल झाल्यामुळे काय झालं की इन दिस पिरियड अर्लियर काय होतं की पेपर अवेलेबल नव्हता. सो ते लोक काय करायचे की इन्स्क्रिप्शन करायचे, दगडांवरती लिहायचे. पण आता पेपर अवेलेबल झाल्यामुळे काय झालं की पेपर बिकेम चिपर अँड इझिली अवेलेबल. सो पीपल स्टार्टेड युझिंग इट फॉर व्हेरियस रिझन्स लाईक रायटिंग द होली टेक्स्ट किंवा रायटिंग होली बुक्स, chronicles of rulers, प्रशस्ती of rulers, letters and teaching of saints, petitions and judicial records, registers of account, taxes, प्रशस्तीज ऑफ रूलर. सो काय काय कशासाठी पेपर पहिले तर लिहायचं की पेपर बिकम चिपर, पेपर बिकम इझिली अवेलेबल, पीपल स्टार्टेड युझिंग इट फॉर व्हेरियस पर्पज लाईक रायटिंग होली बुक्स, क्रॉनिकल्स ऑफ रूलर, प्रशस्तीज ऑफ रूलर्स, लीगल रेकॉर्ड्स, अकाउंट्स, teaching of saints etc. were written on the paper. Many manuscripts were written in this period. Wealthy people, rulers and monasteries started collecting manuscripts. म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट लिहिले गेले ते कलेक्ट करायचे. कोण कलेक्ट करायचे? वेल्दी पीपल, रूलर अँड मोनास्ट्रीज. त्याच्यानंतर आर्काइव्स वेर क्रिएटेड टू स्टोर डॉक्युमेंट्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. व्हॉट आर द आर्काइव्स? सो आर्काइव्स वेर क्रिएटेड टू स्टोर डॉक्युमेंट्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. And all this documentation give detailed information to historians as well as it's created confusion also, but it gave detailed information to historians. Okay, so हे आपण बघितले की जे धड्याखाली क्वेश्चन्स दिले होते त्याचे की आन्सर्स पॉइंट्स मध्ये कसे लिहायचे. हे काही फार सोपा नाही आहे धडा, म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायलाच लागतील. पण जसं आपण म्हटले की जो आपण एमसीक्यूचा व्हिडिओ बनवलाय तो एमसीक्यूचा व्हिडिओ तुम्ही जेवढे जास्त बनवाल तेवढे ह्याचे पॉइंट्स लक्षात राहतील. आणि एकदा पॉइंट्स लक्षात राहिले की हे जे मोठे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते लक्षात ठेवायला सोपं होईल. तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, तुमच्या अभ्यासात त्यांनी मदत होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज दुसऱ्यांबरोबर शेअर पण करा. थँक्यू.